भारत माता की जय. भारत माता की जय. नमस्कार मंडळी, मी हनुमंत बोराटे गडकोटाचे भ्रमण या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मी सहर्ष स्वागत करत आहे. आज या छोटेखानी व्हिडिओमध्ये जे पाकिस्तानने खोटेपणाने अटक करून त्यांना फाशीची सजा सुनावलेले कुलभूषण जाधव यांच्या संबंधी दोन शब्द बोलणार आहोत. ज्या वेळेला पाकिस्तान बरोबर सध्या युद्ध चालू झालं आपलं आणि सीज फायर म्हणून ते बंदही झालं युद्ध, परंतु युद्ध चालू झाल्यापासून पाकिस्तानला धडा शिकवून झाला तरीही कुलभूषण जाधव यांच्या संदर्भामध्ये काही यूट्यूबवरती किंवा कुठेही काहीच वाच्यता दिसून आली नाही. सध्या ह्या युद्धामध्ये पाकिस्तानचे दोन पायलट, एक जैसलमेरमध्ये आणि वरती एक जम्मू काश्मीर परिसरामध्ये पकडलेले आहेत, जिवंत पकडलेले आहेत. तर मला काय वाटतं, हे माझं मत आहे, जर खोटारडेपणे पाकिस्तानने आपले कुलभूषण जाधव हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करून खोटा केस नोंदवून खोटे गुन्हे दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे, ह्याच्यात काहीच तथ्य नाही. आता त्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही, ते एक आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये ती प्रक्रिया चालू आहे. तरीही पाकिस्तानला भारताने ठणकावून सांगावं, तुमचे दोन पायलट जर तुम्हाला परत पाहिजे असतील तर आमचे कुलभूषण जाधव यांना जे अन्यायानं तुम्ही कैदेमध्ये ठेवून फाशीची शिक्षा सुनावलेली आहे ती फाशीची शिक्षा न होता त्यांना सही सलामत भारतात पाठवावं आणि जेही आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये ही प्रक्रिया प्रलंबित आहे तिथे कागदोपत्री कुलभूषण जाधव यांना आम्ही सोडून देत आहे किंवा त्यांच्याविषयी आमची काही तक्रार नाही असा लेखी अहवाल सादर करावा आणि कुलभूषण यांची स्वतःच्या तुरुंगात ठेवलेल्या पाकिस्तानने सुटका करावी. त्या बदल्यात त्यांचे दोन पायलट आम्ही सोडून द्यायला तयार आहे असंही मला वाटतं. आता कुलभूषण जाधव यांचं जे मूळगाव आहे, आता मी सातारा सिटीमध्ये राहायला असल्यामुळे इथून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर पाचवडच्या जवळपास त्यांचं गाव आहे. हे कुलभूषण जाधवना फाशीची शिक्षा होता कामा नये यासाठी भारताने परिपूर्ण प्रयत्न केले. सुषमा स्वराज यांनी सुद्धा ठामपणे आवाज उठवला, मान्य आहे ते. परंतु आत्ता जर अशी अवस्था आहे, पाकिस्तानचे दोन पायलट आपल्या ताब्यात आहेत, त्या बदल्यात जर पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांची सुटका केली तर मला वाटतं बरं होईल. या बाबतीमध्ये भारत सरकारने तसे प्रयत्न करायला काहीच हरकत नाही असं मला वाटते. मित्र हो,
कुलभूषण जाधवच्या संदर्भामध्ये, त्यांच्या सुटकेच्या संदर्भामध्ये हा प्रस्ताव मी एक मांडलेला आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही कळवावं, म्हणजे मला समजेल की तुमच्या मनामध्ये काय आहे ते. पण प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये कुलभूषण जाधव यांची सुटका व्हावी, त्यांना फाशी होऊ नये, त्यांचा मोठा अन्याय झालेला आहे, हीच भावना आहे. तर मी पुन्हा एकदा पाकिस्तानला ठणकावून भारत सरकारने सांगावे की आमचे कुलभूषण जाधव जे तुम्ही अन्यायाने त्यांच्यावर हेरगिरीचे खोटे गुन्हे दाखल करून फाशीची शिक्षा सुनावलेली आहे, त्या संदर्भात आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये लेखी निवेदन करून कुलभूषण जाधव यांची सुटका सन्मानाने करावी. मग तुमचे हे 2 पायलट आम्ही सोडून देऊ. ह्या माझ्या प्रस्तावाशी किंवा माझ्या मताशी आपण किती सहमत आहात याबाबत मला पुन्हा एकदा सांगतो की कमेंट करून निश्चितच मला कळवाल अशी मी आशा धरतो. पुन्हा एकदा कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी सर्वांनी असा आवाज उठवला पाहिजे किंवा सरकारच्या ते कानावर घातलं पाहिजे.